क्युबाईड, लेंथ, ब्रेथ, हाईट. क्युबाईडला टोटल 6 फेसेस असतात. फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम. आणि एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्युबाईड. व्हर्टिकल फेसेस किती असतात? 4. फ्रंट, बॅक, लेफ्ट, राईट. तर एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्युबाईडचा फॉर्म्युला आहे ट्वाईस इन ब्रॅकेट L+B × H. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड. क्युबाईडला टोटल 6 फेसेस असतात आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईडचा फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट L × B + B × H + H × L. व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड, लेंथ × ब्रेथ × हाईट. प्रॉब्लेम 1. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. इट्स लेंथ, ब्रेथ अँड हाईट आर 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ बॉक्स फाइंड करायचा आहे आणि लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिलेली आहे. तर लेंथ ऑफ बॉक्स किती दिलेला आहे? 20 सेंटीमीटर. ब्रेथ किती दिली आहे? 10.5 सेंटीमीटर आणि हाईट आपल्याला दिलेली आहे 8 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. तर याचा फॉर्म्युला काय होईल? लेंथ × ब्रेथ × हाईट. आणि आता याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर लेंथ आपल्याला किती दिली आहे? 20 सेंटीमीटर. ब्रेथ दिली आहे 10.5 आणि हाईट आपल्याला दिली आहे 8 सेंटीमीटर. आता या सगळ्यांचं आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. तर पहिले आपण लहान नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 20 × 8 160 होऊन जाईल. आणि आता 160नी 10.5ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण 105ला 16नी मल्टिप्लाय करू आणि आलेल्या ॲन्सरला एक 0 वाढवून देऊ आणि ॲट द लास्ट मग पॉईंट देऊ. तर 105ला पहिले आपण 16नी मल्टिप्लाय करू आणि 0 वाढवून देऊ. 16 5 80 कॅरी 8, 16 0 0 आणि 8 8, 16 1 16 आणि इथे हा एक 0 आपल्याला वाढवून द्यावं लागेल. आणि किती डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे? 1 डिजिट नंतर. तर इथे 1 डिजिट नंतर पॉईंट दिला तर काय होईल? ॲन्सर 1680. किती येईल? 1680. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय? सेंटीमीटरमध्ये दिलं आहे तर क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ बॉक्स काय होईल? 1680 क्युबिक सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. क्युबाइड शेप सोप बार हॅज व्हॉल्यूम 150 क्युबिक सेंटीमीटर. फाइंड इट्स थिकनेस इफ लेंथ इज 10 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर. आपल्याला लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि आपल्याला थिकनेस म्हणजे हाईट फाइंड करायची आहे. आणि क्युबाइड शेप सोप बारची व्हॉल्यूम दिली आहे 150 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्युबाइडचा फॉर्म्युला वापरावा लागेल. व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. याचा फॉर्म्युला काय? लेंथ × ब्रेथ × हाईट. तर व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड किती दिला आहे? 150 क्युबिक सेंटीमीटर. लेंथ आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि थिकनेस म्हणजे हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल? राईट हँड साईडचे नंबर लेफ्ट हँडला आणावं लागेल. राईटचे नंबर लेफ्टला येईल तर नंबर न्यूमरेटरचे कशात येईल? डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे काय होईल? 150 अपॉन 10 डिनॉमिनेटरमध्ये येईल × 5 डिनॉमिनेटरमध्ये येईल =H. आता आपल्याला डिवाइड करावं लागेल. तर 0 0 पहिले आपण कॅन्सल करून घेऊ. 5 1 5, 3 15. म्हणजे H = किती मिळत आहे? 3 सेंटीमीटर. म्हणजे थिकनेस ऑफ सोप बार
thickness of soap bar is equal to 3 centimeter. Problem 3. How many bricks of length 25 centimeter, breadth 15 centimeter and height 10 centimeter are required to build a wall of length 6 meter, height 2.5 meter and breadth 0.5 meter. तर आपल्याला काय करायचं आहे, बिल्ट अ वॉल म्हणजे भिंत बांधायची आहे. कशानी? ब्रिक्स म्हणजे विटांची. तर आपल्याला किती ब्रिक्स लागेल, नंबर ऑफ ब्रिक्स म्हणजे किती विटा लागेल. तर नंबर ऑफ ब्रिक्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ वॉल काढावं लागेल आणि व्हॉल्यूम ऑफ वॉलला व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्सनी डिवाईड करावं लागेल. मग आपल्याला नंबर ऑफ ब्रिक्स मिळून जाईल. तर काय होईल आपला फॉर्म्युला, नंबर ऑफ ब्रिक्स is equal to volume of wall upon volume of bricks. तर पहिले आपण व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स काढून घेऊ. तर त्याच्यासाठी आपल्याला लेंथ किती दिली आहे, लेंथ 25 सेंटीमीटर, ब्रेड दिली आहे आपल्याला 15 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. तर व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स, व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स. तर ब्रिक्स कशी असते, क्युबाइड शेप असते. तर व्हॉल्यूम ऑफ क्युबाइडचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. मग लेंथ आपल्याला किती दिली आहे, 25 सेंटीमीटर, ब्रेड दिली आहे 15 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काढावं लागेल व्हॉल्यूम ऑफ वॉल. व्हॉल्यूम ऑफ वॉल पण क्युबाइड शेप आहे. तर याचा पण फॉर्म्युला होईल लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. आता इथे आपल्याला लेंथ ऑफ वॉल किती दिली आहे, 6 मीटर. परंतु आपल्याला युनिट कशामध्ये पाहिजे आहे, सेंटीमीटरमध्ये. तर मग आपल्याला काय करावं लागेल, 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर होते. 100 सेंटीमीटर. तर मीटरचं आपल्याला सेंटीमीटर करायचं असेल तर याला 100नी गुणावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. तर 6ला 100नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 600 सेंटीमीटर होईल. त्याच्यानंतर आपल्याला दिली आहे हाईट. हाईट किती आहे, 2.5 मीटर. आणि याला 100नी जर मल्टिप्लाय केलं तर इथे 2 झिरो वाढेल आणि एका संख्येनंतर पॉईंट दिलं तर एक झिरो निघून जाईल, म्हणजे 250 सेंटीमीटर होईल. आणि ब्रेथ आपल्याला किती दिली आहे, 0.5 मीटर. किती दिली आहे, 0.5 मीटर. तर आता याला 100नी मल्टिप्लाय केलं तर इथे 2 झिरो वाढेल आणि एका डिजिट नंतर पॉईंट दिलं तर किती येईल, 50 सेंटीमीटर होईल. तर मग इथे व्हॉल्यूम ऑफ वॉल किती होऊन जाईल, 600 इंटू हाईट 250 सेंटीमीटर इंटू बेस 50 सेंटीमीटर. आता इथे आपण व्हॉल्यूमचं कॅल्क्युलेशन करत नाही आहे. का बरं, कारण की या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू तर डिव्हिजन आपल्याला इझी होऊन जाईल. कारण की मल्टिप्लाय करून परत डिवाईड करावं लागेल तर मोठ्या नंबरनी डिवाईड करावं लागेल. त्याच्यापेक्षा आपण इथे पहिले व्हॉल्यूम ऑफ वॉल लिहून घेऊ. काय आहे, 600 इंटू 250 इंटू 50 अपॉन व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स काय आहे, 25 इंटू 15 इंटू 10. 25 इंटू 15 इंटू 10. कारण की मल्टिप्लिकेशन करून परत डिव्हिजन करावं लागली असती तर आपण
छोट्या नंबरनी डिव्हिजन करणं इझी जाईल. तर इथे 25 1 जार 25 1 जार म्हणजे इथे 10 होऊन जाईल. हे 10 कॅन्सल होऊन जाईल. नंतर इथे 15 1 जार 15 15 4 जार 60 आणि 0. आता इथे आपल्याला कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे? 40 × 50. तर 5 4 जार 20 आणि हे 20 म्हणजे 2000. तर नंबर ऑफ ब्रिक्स आपल्याला किती लागणार आहे? 2000. प्रॉब्लेम 4. फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ लेंथ 10 मीटर, ब्रेथ 6 मीटर अँड डेप्थ 3 मीटर इज बिल्ड. म्हणजे पाणी साठवण्यासाठी, पावसाचं पाणी साठवण्यासाठी आपल्याला टँक बांधायची आहे. त्याची लेंथ 10 मीटर, ब्रेथ 6 मीटर आणि डेप्थ म्हणजे हाईट 3 मीटर दिलेली आहे. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ टँक? टँकची कॅपॅसिटी काढायची आहे. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ टँक काढावं लागेल. टँक कशी आहे? क्युबाइड शेप आहे. तर कॅपॅसिटी ऑफ टँक म्हणजे व्हॉल्यूम ऑफ टँक काय होईल? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. आता इथे व्हॅल्यूज ठेवायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर कॅन होल्ड. तर लिटरमध्ये वॉटर काढायचं आहे. तर आपल्याला लिटरचं युनिट माहिती पाहिजे. तर 1000 क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल टू 1 लिटर होते. 1000 क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल टू 1 लिटर. तर आपल्याला कॅपॅसिटी ऑफ टँक म्हणजे व्हॉल्यूम ऑफ टँक्स काढायची आहे. तर आपण क्युबिक सेंटीमीटरमध्ये काढू. तर आपल्याला युनिट कशामध्ये दिले आहे? मीटरमध्ये दिले आहे. तर पहिले आपण याला कशामध्ये करून घेऊ? सेंटीमीटरमध्ये. तर 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. तर मीटरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं असेल तर काय करावं लागेल? 100नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे यल इज इक्वल टू 10 मीटर आहे. याला 100नी मल्टिप्लाय केलं तर किती होईल? 1000 सेंटीमीटर होऊन जाईल. आणि ब्रेथ आपल्याला दिलेली आहे 6 मीटर आणि याला 100नी मल्टिप्लाय केलं तर 600 काय होईल? सेंटीमीटर. आणि आपल्याला हाईट 3 मीटर दिला आहे. तर मीटरचं कन्वर्शन आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. तर 100नी मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 300 सेंटीमीटर. तर कॅपॅसिटी ऑफ टँक लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट म्हणजे काय होईल? लेंथ 1000 इंटू ब्रेथ 600 इंटू हाईट 300. मग याचं मल्टिप्लिकेशन. तर 6 3 जार 18 आणि याच्यावर किती झिरो वाढेल? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 1,18,00,000 जे आता आपल्याला हे युनिट कशामध्ये आलं? क्युबिक सेंटीमीटरमध्ये. आणि आपल्याला काय करायचं आहे? हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर कॅन इट होल्ड. तर लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय होते? 1000 क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल टू 1 लिटर होते. तर आता क्युबिक सेंटीमीटरचं आपल्याला कशामध्ये करावं लागेल? लिटरमध्ये करावं लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला 1000नी याला काय करावं लागेल? डिवाईड करावं लागेल. म्हणजे काय होईल? 1 8 इथे किती झिरो आहे? 1 2 3 4 5 6 7 डिवाइड बाय 1000. याला आपण 1000नी डिवाइड करू तर क्युबिक सेंटीमीटरचं कशामध्ये येऊन जाईल? लिटरमध्ये येऊन जाईल. मग इथे 30 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. मग इथे काय येईल? 1,80,000 म्हणजे 1,80,000 लिटर. मग
वॉटर कॅन होल्ड म्हणजे काय लिहावं लागेल 1,80,000 लिटर ऑफ वॉटर होल्ड कॅन होल्ड 1,80,000 लिटर वॉटर कॅन होल्ड.